नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत आज पुण्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुण्यात यंत्रणा अलर्टवर आल्या। याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा, एकतानगरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, पाण्याच्या विसर्गासंदर्भात खडकवासला धरणाच्या कर्मचाऱ्यांशी फोनवरून संवाद। पुण्यात नागरिकांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण, नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, खडकवासला धरण 100% भरलं। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू। पुण्यात कालच प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता। नागरिकांना परिस्थितीतून बाहेर काढण्याची कामं सुरू। पूर परिस्थितीत नागरिकांच्या निवाऱ्याची सोय केली जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सिंहगड रोड, निंबसनगर, डेक्कन परिसरातील पाणी ओसरायला सुरुवात, येरवड्यातील आदर्श नगरमध्ये अडकलेल्या 10 नागरिकांची सुटका। आतापर्यंत जवळपास 250 नागरिकांना बाहेर काढण्यात यश। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा। पुण्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री शिंदेंचे संबंधित विभागांना आदेश। खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का नाही केलं? पुण्यातील पूर परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा सवाल। केंद्र सरकारकडून बिहारला पूर परिस्थितीचा सामना करण्याची 18,000 त्यासाठी 18,000 कोटी। केंद्र सरकारला महाराष्ट्राचा पूर दिसत नाही का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये मदत मागण्याची हिंमत नाही, राऊतांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल। पुण्यातील पुलाची वाडी परिसरात शॉक लागून तिघांचा मृत्यू। डेक्कन जिमखाना परिसरातील घटना, तर मृतांच्या नातेवाईकांना उपमुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर।